आज मी तुमच्यासाठी नवीन टॉपिक घेऊन आलेलो आहे. त्याचं नाव आहे गुगल फॉर्म्स. ओके. गुगल फॉर्म म्हणजे काय किंवा गुगल फॉर्मचा कसा यूज होतो ते आपण आज बघणार आहोत. ओके. सो माझ्याकडं तुम्हाला जसं समोर दिसतंय की सर्वात पहिल्यांदा मी माझं जे जीमेल अकाउंट आहे या जीमेलला सॉफ्टवेअर गुरुजीचं हे एक नवीन अकाउंट बनवलेलं आहे. याला मी साइन इन करून घेतलेलं आहे. जसं आपण रेग्युलर जसं जीमेलला साइन करतो त्याप्रमाणेच या अकाउंटला सुद्धा मी साइन इन केलेलं आहे. मला याच्यामध्ये माझे जीमेलचा जो काही हे आहे तो व्ह्यू मला बघायला मिळतो. जीमेल मध्ये जे काही ईमेल्स मला मिळालेले आहेत गुगलमध्ये ते मला इथं बघायला मिळतात. हे तुम्हाला दिसले पाहिजे. ओके. त्यानंतर तुम्हाला दुसऱ्या टॅबमध्ये हे गुगलचं पेज सुद्धा दिसलं पाहिजे. अशा पद्धतीने जिथं तुमचा फोटो असेल आणि जिथं तुम्हाला जीमेल असं दिसेल इथं हे प्रॉपरली असं दिसलं पाहिजे. ओके. सो तुमच्या लक्षात आलं असेल की तुम्हाला पहिल्यांदा काय करायचंय, जीमेलला क्लिक करायचं आहे आणि साइन इन करायचं आहे. साइन इन केल्यानंतर तुम्हाला हे जे दिसतंय हे आयकॉन म्हणजेच हे 9 डॉट्स आहेत. ओके. हे जे डॉट्स म्हटलेले 9 डॉट्स आहेत, हे 9 डॉट्स मध्ये आपल्याला जायचं आहे. 9 डॉट्स मध्ये गेल्यानंतर तुम्हाला करायचं काय आहे तर सिंपल आहे. जस्ट तुम्हाला या 9 डॉट्स मध्ये जाऊन तुम्हाला त्या ठिकाणी क्लिक करायचं आहे. ओके. बघा एकदा मी नीट दाखवतोय. इथं तुम्हाला 9 डॉट्सला क्लिक केलं की तुम्हाला सगळ्यात महत्वाचं जे आहे ते म्हणजे फॉर्म्स म्हणून आहे. इथं हे पर्पल कलर मध्ये फॉर्म्स नावाचा ऑप्शन तुम्हाला बघायला मिळतो. तसंच तुम्ही या ड्राईव्ह मध्ये जाऊन सुद्धा फॉर्म क्रिएट करू शकता. सो आपण क्रिएट करत असताना नॉर्मली यूज करतो हा ड्राईव्हचा. ओके. सो ड्राईव्हचा यूज केल्यानंतर तुम्हाला या प्रकारचा व्ह्यू तुम्हाला मिळतो. ओके. हा जो व्ह्यू आहे हा व्ह्यू तुम्हाला मिळतो. ओके. सो मी माझे जे फोल्डर्स आहेत हे फोल्डर्स जरा डिलीट करतो. सो माझ्याकडे जे आता फोल्डर तुम्ही व्ह्यू बघताय त्याच्यामध्ये एकच फोल्डर मी बनवलेला आहे, ऑल इन वन. सो सगळ्यात महत्वाचं काय आहे गुगल ड्राईव्ह मध्ये हे तुम्हाला मी नंतर सांगेल. त्यासाठी एक नवीन व्हिडिओ असेल माझा गुगल ड्राईव्हचा. बट सध्या फक्त गुगल फॉर्म कसा क्रिएट करायचा याच्याबद्दल आपण बघणार आहोत. म्हणजे व्हिडिओ एक्सटेंड होणार नाही आपला. सो मी गुगल फॉर्मवर हा व्हिडिओ बनवला आहे स्पेशली. सो याच्यामध्ये न्यू नावाचं एक ऑप्शन आहे. या न्यू नावाच्या ऑप्शन मध्ये तुम्हाला काही वेगवेगळे ऑप्शन दिसतात, जिथं की न्यू फोल्डर असेल, फाईल अपलोड, फोल्डर अपलोड, गुगल डॉक, गुगल शीट, गुगल स्लाइड आणि आपला गुगल फॉर्म. सो आपण हा पर्पल कलरचा गुगल फॉर्मच आपण बघत आहोत. ओके. सो मी याला जर क्लिक केलं इथं तर इथं मला इथं ब्लँक फॉर्म एक दिसतो, ब्लँक क्विज दिसते आणि फ्रॉम टेम्पलेट दिसतं. ओके. याच्यामध्ये काय फरक आहे ते सांगतो. ब्लँक फॉर्म मध्ये याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं टेम्पलेट किंवा कोणत्याही प्रकारचं पूर्ववत सेटिंग ही नसते. ओके. ब्लँक क्विज मध्ये याच्यामध्ये बाय डिफॉल्ट क्विज चीच सेटिंग तुम्हाला मिळते आणि फ्रॉम टेम्पलेट मध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे टेम्पलेट्स इथं बघायला मिळतात. सो आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा जे करणार आहोत हे ब्लँक फॉर्म मध्ये आपण करतोय. सो ब्लँक फॉर्म मी पहिल्यांदा घेतला. बघा गुगल फॉर्म जो आहे हा फॉर्म तुम्हाला तुमच्या कस्टमर्सचे फीडबॅक मिळवण्यासाठी किंवा जर तुम्ही एक टीचर असाल किंवा ट्रेनर असाल तर तुम्हाला तुमच्या स्टुडंट्सचा एक्झाम्स घेण्यासाठी, नॉर्मल टेस्ट घेण्यासाठी किंवा तुम्ही जर कुठे फिरायला जाणार असाल, फॉर एक्झाम्पल एखाद्या ट्रिपला जर जाणार असाल तर ट्रिपमध्ये येणाऱ्या मेंबर्सचा फीडबॅक तुम्हाला घेण्यासाठी, त्यांचा ओपिनियन घेण्यासाठी हा फॉर्म युजफुल होतो. तसंच हा फॉर्म वेगवेगळ्या प्रकारच्या ग्रुपमध्ये सुद्धा आपल्याला शेअर करता येतो. मग तुम्ही सोशल मीडियाचे कुठलेही ग्रुप्स असू द्या, व्हॉट्सअप ग्रुप्स असू द्या, टेलिग्रामचे ग्रुप असू द्या, याच्यामध्ये सुद्धा आपल्याला शेअर करता येतो आणि त्या पर्टिक्युलर ग्रुपचा रिस्पॉन्स आपल्याला याच्यामध्ये घेता येतो. त्याच पद्धतीने आपण जो काही रिस्पॉन्स आलेला आहे तो या फॉर्मच्या मदतीने आपण त्याचा जो काही रिस्पॉन्स आहे तो मायक्रोसॉफ्ट एक्सेल च्या शीट मध्ये आपण हा डाउनलोड सुद्धा करू शकतो.
हा फॉर्म खूप उपयोगी आहे, त्यामुळं काळजीपूर्वक बघा. सो याच्यामध्ये जर तुम्ही वर बघितलं तर इथं अनटायटल्ड फॉर्म असं दिलेलं आहे. तसंच आपल्याला इथं 3 ऑप्शन दिसतात, क्वेश्चन्स, रिस्पॉन्सेस आणि सेटिंग्स, हे 3 ऑप्शन दिसतात. क्वेश्चन्स म्हणजे तुम्ही हा फॉर्म ज्यांना शेअर करणार आहात त्यांच्यासाठी तुम्ही या फॉर्म मध्ये कोणते क्वेश्चन टाकताय हे महत्वाचं असतं. तो जो पार्ट आहे हा क्वेश्चनच्या क्रायटेरियामध्ये तुम्हाला दिसतो. तसंच तुम्ही हा जो फॉर्म शेअर केलेला आहे त्यांना पाठवल्यानंतर त्यांचे जे काही रिस्पॉन्स येतात, हे रिस्पॉन्सेस या रिस्पॉन्स नावाच्या कॅटेगरीमध्ये तुम्हाला इथं पाहायला मिळतात. त्याचप्रमाणे 3 नंबरला आहे सेटिंग्स. सेटिंग्स म्हणजे काय, तर आपला फॉर्म कसा दिसायला पाहिजे किंवा आपण ज्या लोकांना फॉर्म पाठवणार आहोत किंवा शेअर करणार आहोत त्यांना हा फॉर्म कोणत्या पद्धतीने दिसायला पाहिजे त्याच्याबद्दलच्या ज्या सेटिंग्ज आहेत त्या सेटिंग्ज आपल्याला इथं पाहायला मिळतात. ओके, सो आपण फर्स्ट स्टार्ट जे करणार आहोत हे सेटिंग मधनं करणार आहोत. बघा इथं सेटिंगचा ऑप्शन मी सेटिंगच्या ऑप्शनवर आलोय. त्याच्याही आधी मी तुम्हाला वरचा जो काही हा कॉलम दिसतोय या कॉलमला मी काय करणार आहे थोडंसं अजून डिस्क्राईब करतो. ओके, सो हे तुम्ही बघितलं, हे बघितलं. आता हे जे आहे इथं कस्टमाइज थीम आहे. ओके, इथं जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या थीम्स, फॉन्ट्स आणि कलर्स हे मध्ये तुम्हाला बघायला मिळेल. जसं की मी फॉर एक्झाम्पल जर कलर चेंज केला नॉर्मली याच्यातल्या जे काही ऑप्शन्स आहेत ते कलर चेंज होताना तुम्हाला दिसतील. बघा तुम्ही थोडासा हलका हलका कलर जो आहे तो चेंज होतो. ओके, जर तुम्ही हा कलर बघितला तर हा बॅकग्राऊंड कलर जो आहे हा चेंज झालेला आहे. बघा इथं आता हा रेड कलर झालेला आहे. त्याचप्रमाणे मी जर का थोडासा हा पर्पल कलर जर दिला किंवा पर्पल पेक्षा हा ब्ल्यू कलर दिला तर ब्ल्यू कलर इथं चेंज होतो. सो तुम्ही इथं चेंजेस पण करू शकता. सो हा थीमचा एक ऑप्शन आहे, थीमचा एक प्रकार आहे. थीमच्या ऑप्शनवर आपल्याला इथं पाहायला मिळतो. त्यानंतर तुम्हाला जर बघितलं तर इथं प्रिव्ह्यू म्हणजे तुम्ही हा फॉर्म ज्यांना शेअर करणार आहेत त्या लोकांना हा फॉर्म कसा दिसेल त्याच्याबद्दल इथं प्रिव्ह्यू असतो. सो प्रिव्ह्यू आपण पूर्ण फॉर्म सेट झाल्यानंतर आपण तो प्रिव्ह्यू बघू शकतो. त्यानंतर इथं अंडो आणि रेडिओचे 2 ऑप्शन आहेत. एखादा चेंजेस तुम्ही केला आणि तुम्हाला जर नसेल पाहिजे तर आपण जसं कंट्रोल झेड करतो तसंच इथं तुम्हाला अंडू करता येतं. आणि जर चेंज जो असेल तर तुम्हाला परत पाहिजे असेल तर तुम्हाला रेडो म्हणजेच कंट्रोल वाय हा ऑप्शन पण इथं दिलेला आहे. बट बटनांवरून न करता आपल्याला इथं एरोज दिलेले आहेत. ओके, सो हे 2 ऑप्शन आहेत. ते सेंड म्हणजेच काय, तर तुम्हाला जर का हा फॉर्म कुणाला शेअर करायचा असेल तुम्ही सेट केल्यानंतर, ओके पूर्ण सेट झालाय फॉर्म आणि हा सेट केल्यानंतर तुम्हाला सेंड करायचा आहे, कोणाला तरी शेअर करायचा आहे तर त्यावेळेस हा सेंडचा ऑप्शन आहे. त्यानंतर इथं 3 डॉट्स आहेत, मोरचा ऑप्शन आहे. तर मेक अ कॉपी, तुम्ही जो फॉर्म बनवलेला आहे त्याची तुम्हाला कॉपी देखील बनवता येते. त्यानंतर तुम्हाला मूव्ह टू ट्रॅश हा डिलीट पण करता येतो फॉर्म. त्यानंतर गेट प्री फिल्ड लिंक, आधीच तुम्हाला लिंक सुद्धा घेता येते. तसंच या फॉर्मची तुम्हाला प्रिंट सुद्धा काढता येते. त्याचप्रमाणे खाली जे ऑप्शन दिले आहेत या फॉर्मला कोणी एडिट करू शकतं. जर ठेवायचं असेल, फॉर एक्झाम्पल तुम्ही 10 मेंबर्स आहात आणि 10 मेंबर्स पैकी तुम्हाला जर तुमच्या 10 मेंबर्स पैकी दोघांना ऍक्सेस द्यायचा असेल या फॉर्मचा की हे दोघ जण हे ऍड करू शकतात हा फॉर्म, तर तुम्हाला इथं ऍड कोलॅबरेटर्स हा ऑप्शनवर क्लिक करायचं आणि त्या दोघांना इथं ऍड करायचं. स्क्रिप्ट एडिटर आपण सध्या वापरत नाही. जे डेव्हलपमेंट करतात सॉफ्टवेअर डेव्हलपर्स जे आहेत हे स्क्रिप्ट एडिटरचा जास्तीत जास्त उपयोग करतात. ओके, त्याच पद्धतीने ऍड-ऑन्स जे आहेत, ऍड-ऑन्स म्हणजे ऍडिशनल सर्व्हिसेस, म्हणजे तुम्हाला या फॉर्म मध्ये ज्या सर्व्हिसेस नाही आहेत बट त्या सर्व्हिसेस तुम्हाला पाहिजे आहेत तर तुम्ही ऍड-ऑन्स मधून कुठल्याही वेगवेगळ्या नवीन सर्व्हिसेस शोधू शकता. फॉर एक्झाम्पल जर सांगायचं झालं तर माझ्याकडे एखादा गुगल फॉर्म आहे आणि त्यामध्ये 100 क्वेश्चन्स आहेत. तर 100 क्वेश्चन्स मला जर मायक्रोसॉफ्ट एक्सेल मध्ये घ्यायचे असतील तर मी ऍड-ऑन्स थ्रू नवीन सर्व्हिस ऍड करून घेऊ शकतो. तसंच मला हेच 100 क्वेश्चन्स माझ्या एक्सेलच्या शीटवर आहेत आणि मला त्याचा फॉर्म तयार करायचा आहे तरी पण मी ऍड-ऑन्सचा यूज करून तशा पद्धतीचा फॉर्म तयार करून घेऊ शकतो. सो ऍड-ऑन्सचा हा एक ऑप्शन आहे. ओके, सो हे सगळे ऑप्शन्स इथं दिसत आहेत आपल्याला. आता मला वाटतंय की सेटिंग्स जो आहे, सेटिंगचा जो ऑप्शन आहे
हा सेटिंगचा ऑप्शन सगळ्यात महत्वाचा आहे. हा तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. ओके, सो मी ही तुम्हाला जी माहिती दिलेली आहे ही खूप बेसिक माहिती आहे गुगल फॉर्मच्या संदर्भात. माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्ही याच्या पुढची जी डिटेल्स माहिती आहे ही आपण बघूया. ओके, सो जर व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू सो मच. हॅव अ नाईस डे.